हाय फ्रेंड्स, मी आपला मास्तर गणित मास्तर पुन्हा एकदा आपल्यासाठी इथे एक सेशन्स घेऊन आलेला आहे. तो म्हणजे राज्यसेवा 2018 चा पार्ट 3. 2 पार्ट तुम्ही पाहिलेले आहेत. त्या पुढील प्रश्न जे आहेत ते पार्ट 3 मध्ये आहेत. तर चला मग घेऊया आपण त्यावरचा प्रश्न क्रमांक 10. जर A 60% आहे, B 40%, C 20% आहे, तर 6D हे 20A च्या किती टक्के आहे, असा हा प्रश्न. तर आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आपल्याला, कारण प्रश्न मुळात हा आहे. मग आपल्याला A, B, C, D सर्वांच्या किमती काढाव्या लागतील, त्यानंतरच पुढची स्टेप्स आपल्याला करता येईल. मग आता 6D 20A च्या करायचा आहे, तर इथे आपण लास्ट पासून सुरुवात करूया. C 20% आहे असं म्हटलं आहे, तर इथे लक्ष द्या. आता अल्फाबेटिकली जर आपण एबीसीडी म्हटली तर ए नंतर बी आहे, बी नंतर सी आहे, सी नंतर कोण असतो, डी असतो. बस त्या पद्धतीतच मांडणी करायची. आता सी बरोबर 20% आहे, तर 20% इथं घेतला मी समोरचा डी. सी बरोबर 20% डी, सीच्या समोर डीचा क्रमांक असतो. आता इथं 20% टक्के लागलेला आहे, म्हणजेच काय, त्या संख्येच्या छेदात काय घ्या, 100 घ्या. म्हणजे 20% त्या संख्येच्या छेदात राहतील 100 आणि समोर इकडे कोण आहे, डी. इथे काहीच नसतं, म्हणजे गुणाकार असतो दोघांच्या दरम्यान. आता इथं 20 20, 20 5 100 असा भाग गेलेला आहे. यांचा गुणाकार करून टाका मित्रांनो. इथे काही नाही, म्हणजे गुणाकार असतो. डी गुणेला 1 म्हणजेच काय, डी, आणि छेद काय इथं 5. हे झाली सी ची व्हॅल्यू. त्यानंतर पुढचं घेऊ आपण. इथे बी बरोबर 40%, म्हणजे बी 40% आहे, तर इथं बी बरोबर 40%. बी नंतर कोण असतो, सी असतो, तो सी घेऊन टाका. आता 40% म्हटलं तर इथं 40च्या छेदात काय घ्यायचे, पर्सेंटचे 100, गुणाकारामध्ये हा सी आहे तो घेऊन घ्यायचा आहे. ओके. पण आता इथं सी ची जर व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता सी ची किंमत तुम्ही इथं काढलेली आहे, काय, डी छेद 5 आहे, त्यामुळे इथे सी ला डी छेद 5 लिहू आपण, त्याची व्हॅल्यू घेऊन टाकू सी ची. आता इथे भाग तोडूया. 5 1 5, 5 8 40. त्यानंतर परत 4 ने दोन्ही इकडे भाग जातो, 4 2 8 आणि 25 चोक 100. आता इथं जे आन्सर राहिलं तिथे काही काढाकाढी होणार नाही, भाग काही जाणार नाही. 2 गुणेला डी म्हणजे 2D, छेदामध्ये काय इथं 25. तर या ठिकाणी हे झाली बी ची व्हॅल्यू, हा इथं लिहिला आपण बी. आता पहिल्या याच्यावर जाऊ आपण. ए बरोबर 60%, याच्या समोर कोण असतो, बी असतो, तो बी घेतला आपण 60% डी. 60% म्हटलं तर 60च्या छेदात 100 घेऊन घ्या, गुणेला बी ची किंमत आत्ताच काढली आपण, 2D छेद काय इथं 25. ती किंमत टाकून द्या बी च्या ठिकाणी, 2D छेद काय इथं 25. या पद्धतीमध्ये बी ची जी किंमत आली ती आपण त्या बी च्या ठिकाणी टाकली. या दोघांच्या दरम्यान काहीच नसतो, म्हणजे काय असतो, गुणाकार असतो. आता या ठिकाणी आपण काय काढाकाढी खेळूया. भाग जात असले देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. 0 0 इथं कॅन्सल झालेल्या, बे 1 बे, पे 5 10 झालेल्या. त्यानंतर काही भाग जाण्याचे चान्सेस काही दिसत नाही आहेत आपल्याला. मग आता इथं काय, तर 6 गुणेला डी म्हणजे काय, 6D, आणि छेदामध्ये इथं 25 5 125, म्हणजे किती झाले हे 125. हा काय आला आपला ए आलेला. ए बरोबर 6D छेद काय 125 या ठिकाणी मित्रांनो आलाय. आता मेन प्रश्नाकडे वळायचं आपल्याला. इथं आपण सगळेच काढून घेतले. ए पण आपल्याला मिळालेला आहे, बी पण आपल्याला मिळालेला आहे, आणि सी पण मिळालेला. आता इथे प्रश्न 6D हे 20A च्या किती टक्के आहे, याची मांडणी काही मुलं चुकून टाकतात. जर मी म्हटलं की तुम्हाला 600 पैकी 200 मार्क्स किंवा 300 मार्क्स मिळाले, तर मांडणी कशी करतो आपण, 600 पैकी 200 मार्क्स जर मिळाले तर 200 घेतो अंशात, एकूण गुण घेतो छेदात, पर्सेंट मध्ये काढायचं तर गुणाकारात घेतो 100. मग सेम याच पद्धतीमध्ये काय करायची आपल्याला याची मांडणी, की 6D हे 20A च्या, तिथं मित्रांनो लक्ष द्या, 6D 20A च्या म्हटलं तर ते 20A घ्या, छेदात किती टक्के आहे म्हणजेच गुणेला काय घ्या 100. आता इथं 6D ची तर काही व्हॅल्यू नाही आहे आपल्या ह्याच्यात, मग त्या 6D ला जसंच्या तसंच ठेवा, छेदामध्ये 20 गुणेला ए ची किंमत मात्र आपल्याला माहिती आहे, ए इथं 6D छेद 125 आहे, आणि गुणेला इथं 100 आहेत.
या प्रकारे आपण घेऊन घेतले इथे. त्यानंतर इथे भाग जर जात असला तर देऊन टाका, नाही जात असला तर डायरेक्टली आपण जसं तुम्हाला वाटेल तसं करू शकतो कॅल्क्युलेशन. काहीच प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी आता इथे भाग जातो 5 ने 5 चोक 20, इथे 25 5 1,600. त्यानंतर आता काही भाग जाण्याचे चान्सेस नाही आहेत. अंशातले 6D गुणेला 100 जसेच्या तसेच 6D गुणेला 100 हे. आता हे जे छेदातले आहेत इथं पहा, यांच्या छेदामध्ये काय आहे, यांचा गुणाकार करून टाका अंशाचा. 6 चोक 24 आणि हा D. याच्या छेदात काय आहे 25. आता आपल्याला करायचंय कॅल्क्युलेशन. तर हे जे छेदातले आहेत म्हणजे छेदातला जो अपूर्णांक आहे व्यवहार्य पूर्णांक, हा इकडं जर समोर पाठवला तर भागेला उलट काय होतो गुन्हे, आणि अपूर्णांक होतो व्यस्त. हे वर अंशातलं जसंच्या तसंच ठेवा. 6D गुणेला 100 हे भागेला उलट गुन्हेला गेला आपण, आणि हा जो अपूर्णांक आहे हा होणार व्यस्त, म्हणजे अंशाचा छेद छेदाचा अंश. या प्रकारे काटाकाटी खेळून घ्या. इथे डी कॅन्सल झालेले आहेत. त्यानंतर परत भाग इथं 6 1 6, 6 चोक 24, 4 ने इकडे भाग जातो आपला 25 चोक 100. आता फक्त काय अंशामध्ये 25 गुणेला 25 म्हणजे 25 गुणेला 25, 25 चा वर्ग किती 625. याचाच अर्थ 6D हे 20A च्या किती टक्के आहे 625% आहे. हे झाला आपला आन्सर. या पद्धतीमध्ये हा प्रश्न होता. चला समोरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. दिलेल्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. आता या प्रकारचा एक ब्लॉक दिलेला आहे आणि या ब्लॉक मध्ये या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. तर पर्यावरून शोधायचं आपल्याला की इथे आन्सर्स काय येणार आहे नेमकं. तर मित्रांनो लक्ष द्या, अशा प्रकारे जर काही प्रॉब्लेम आला रिझनिंग वर जाय. इथे अल्फाबेट पाहायच्या अगोदर ए आहे, सी आहे, ई आहे, काय क्रम आहे, कसा आहे. तर लक्ष द्या, ए नंतर बी चा इथं गॅप सोडला, नंतर घेतला सी नंतर इथं डी चा गॅप सोडून पुढे घेतला कोण ई. इथे पण पाहिलं तर पी नंतर काय घेतलाय क्यू चा गॅप सोडला, नंतर घेतला आर नंतर एस चा गॅप सोडला आणि टी घेतलेला आहे. तसंच मग थर्ड मध्ये काय होणार तर एन नंतर इथं काय घेतलं ओ चा गॅप सोडला आणि पी घेतला, पी नंतर क्यू चा गॅप सोडला, पुढे काय येणार आर येणार. म्हणजे या ठिकाणी आर. तर आता इथं ऑप्शन मध्ये पाहायचं की अल्फाबेट मध्ये आर कुठे आहेत या ठिकाणी. मग हे ऑप्शन झाले कॅन्सल. आता संख्यांचा काय क्रम आहे ते अगोदर आपल्याला पाहायचं आहे. संख्या इथं दिलं 4 6 2. आता क्वेश्चन मार्क या कॅटेगरीमध्ये म्हणजे या इकडच्या ब्लॉक मध्ये आहे. तर या दोघांचा संबंध काय 4 आणि 6, 6 आणि 13चा. तसाच संबंध इथं आपल्याला 8 आणि 10चा लावायचा आहे आणि समोर आन्सर्स काढायचं. या ठिकाणी जर 6 मधून 4 गेले म्हणजे 6 - 4 केले तर किती भेटतात आपल्याला 2 ते इथं आलेले आहेत. त्यानंतर इथं 13 आणि 6 यांचा संबंध काय तर 13 मधून 6 वजा केले तर किती येतात 7 ते इथं आलेले आहेत. तसं इथं संबंध काय तर 10 मधून 8 वजा करून टाका, बरोबर किती राहिले 2. म्हणजेच आपला ऑप्शन करणार 2R. या ठिकाणी आन्सर येणार 2R. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. चला समोरील क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 12. विधान दिलेलं आहे. पहिलं काही झाडे फांद्या आहेत आणि दुसरं दिलं सर्व फांद्या टोप्या आहेत. हे दोन विधान दिलेले आहेत. त्यानंतर निष्कर्ष दिले एबीसीडी 4 निष्कर्ष दिलेले आहेत. पहिला काय म्हणतो काही झाडे टोप्या आहेत, बी म्हणतो काही टोप्या झाडे आहेत, सी म्हणतो सर्व टोप्या फांद्या आहेत आणि डी दिलेला आहे सर्व फांद्या टोप्या आहेत. तर या ठिकाणी लक्ष द्या, हे वेन डायग्राम वरचा प्रश्न आहे. विधान निष्कर्ष जे दिलेलं विधान आहे यावरून आपल्याला डायग्राम काढायचे, वेन डायग्राम काढायची आणि ती काढल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे यांचे आन्सर द्यायचे की यामधला कोणता निष्कर्ष बरोबर आहे कोणता चुकीचा आहे. बघूया आपण. आता इथं विधान दिलं काही झाडे फांद्या आहेत. आता झाडे आणि फांद्या दोघांचाच विचार करा आणि काही म्हटलेला आहे. या ठिकाणी मी डायग्राम काढतो झाडांची. झाडे यातले काही झाडे काय आहेत फांद्या आहेत. मग हा काही भाग इकडे दाखवा. हा इथं काही भाग आलेला आहे फांद्यांचा झाडामध्ये. म्हणजेच काय काही झाडे हे आले झाडामध्ये, फांद्या आहेत तर दोन्ही राऊंड जे आहेत सर्कल एकमेकांमध्ये राहतील.
दुसरं काय म्हटलं विधान, सर्व फांद्या म्हणजे हे सर्वच्या सर्वच फांद्या काय आहेत, टोप्या आहेत. जसं सर्वच्या सर्वच महाराष्ट्र हा इंडियात आहे, ते इंडियाच्या बाहेर जाईल का महाराष्ट्र? नाही, इंडियामध्ये तुम्हाला दाखवावं लागेल महाराष्ट्र. तसंच आहे की सर्व फांद्या टोप्या आहेत, हे पूर्ण फांद्या या टोप्यामध्ये दाखवावं लागतील, म्हणून टोप्यांचा राऊंड हा काय राहणार, त्या फांद्यापेक्षा मोठा राहील. तर अशा प्रकारची डायग्राम निघणार आणि याच्यावरून तुम्हाला निष्कर्ष आता कोणते बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर आता मित्रांनो लक्ष द्या, इथं पहिला निष्कर्ष काय म्हटलं की काही झाडे टोप्या आहेत ना. हे काय, हे झाडामधला जो राऊंड आहे हा इथून इथपर्यंतचा हा टोप्यामध्ये सुद्धा आलेला आहे, हे इथं आलेला हा भाग. म्हणून पहिला निष्कर्ष जो आहे तो बरोबर आहे की काही झाडे टोप्या आहेत. त्यानंतर काही टोप्या झाडे आहेत असं म्हटलंय. आता हे काय, इकडचे काही टोप्या झाडे आहेत ना, काही झाडे टोप्या आहेत, काही टोप्या झाडे आहेत म्हणू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. दोन्ही राऊंड एकमेकांमध्ये आलेले आहे, थोडा थोडा भाग. दुसरा पण बरोबर आहे. त्यानंतर सर्व टोप्या फांद्या आहेत, सर्वच्या सर्वच टोप्या फांद्या आहेत का? बरेच जण इथे चुकतात, यस राईट करून टाकतात. तर लक्ष द्या, टोप्यांचा राऊंड जो आहे तो फांद्यांपेक्षा मोठा. तो या फांद्यामध्ये बसणार आहे का टोप्यांचा राऊंड? पूर्ण इंडिया 28च्या 28 राज्य महाराष्ट्रात बसणार आहे का? नाही. मग सर्व इंडिया महाराष्ट्र असं म्हणू शकता का तुम्ही? बिलकुल नाही. तसंच मग सर्व टोप्या फांद्या आहेत हे वाक्य कसं राहणार? चुकीचं राहणार. त्यानंतर इथे सर्व फांद्या टोप्या आहेत असं म्हटलेलं आहे. सर्वच्या सर्वच फांद्या काय आहेत? टोप्या. आणि विधानमध्ये सुद्धा, सेंटेन्स मध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं की सर्व फांद्या काय? टोप्या. म्हणून हे बरोबर राहणार, कारण सर्व फांद्या टोप्यामध्ये आलेल्या आहेत. तर यामधले कोणते कोणते निष्कर्ष बरोबर राहणार? तर ए, बी व डी जे निष्कर्ष आहेत हे कसे राहतील? बरोबर राहतील. सी हा चुकीचा राहणार आहे मित्रांनो. तर हा प्रश्न या प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला वेन डायग्राम काढून.